जो आपला फ्रेंड आहे पण एनिमी आहे, जो आपल्याला लक्षात आला पाहिजे. जर तो लक्षात नाही आला तर आपण 100% फसलो. प्रायोरिटी अधिक प्लॅनिंग जर केलं तर इज इक्वल टू येतं परफेक्शन. 10 जणांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या तर त्याच्यातला एक जण टाळ्या वाजवत नाही म्हणून आपण ते 9 जणांकडे दुर्लक्ष करतो. खच्चीकरण केल्यानंतर सगळ्यात पहिला जो सहन करतो तो असतो माणूस. दुसऱ्यांदा जो सहन करतो तो असतो महात्मा. आणि तिसरा जो असतो ना, जो खूपदा खच्चीकरण सहन करतो तो असतो मूर्ख. म्हणजे तो टी व्ही न पाहून दिलं, तो धाडकन दरवाजा लावला, तो धाडकन जसा दरवाजा लावला तसा माझा कलेचा दरवाजा ऑन द स्पॉट उघडला. नमस्कार मंडळी, मी धीरज शेषराव घुले तुमच्यासमोर एक वेगळा असा विषय घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे की तुमचं मानसिक खच्चीकरण करणारे खूप लोक असतात, पण त्याच्यासाठी आपण किती तयार आहोत आणि आपण त्यासाठी काय केलं पाहिजे. एक ग्रामीण भागातून आलेला मुलगा कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगेन आणि नक्की त्याच्यातनं काहीतरी असा चांगला मार्ग आपण काढूयात किंवा काढलाय मी, तो तुम्हाला नक्की आवडेल अशी इच्छा व्यक्त करतो. आता मला असं वाटतं की 3 प्रकारची लोक असतात. खच्चीकरण केल्यानंतर सगळ्यात पहिला जो सहन करतो तो असतो मनुष्य. दुसऱ्यांदा जो सहन करतो तो असतो महात्मा. आणि तिसरा जो असतो ना, जो खूपदा खच्चीकरण सहन करतो, एकदा करतो, दोनदा करतो, वर्षानुवर्षे करतो, तो असतो मूर्ख. कारण की आपल्याला मूर्ख बनायचं नाही आणि आपण महात्मा म्हणणं खूप अवघड आहे. मनुष्य तर आपण आहोतच. तर म्हणणं आहे आत्ता असं आहे की जर कोणी खच्चीकरण करत असेल तर मला असं वाटतं डायरेक्ट मूर्ख बनू नका, मनुष्य बनून त्याला उत्तर द्या. कारण की महात्मा ह्या काळात बनणं थोडं अवघड आहे. आता दुसरं बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्याचं यश बघून आपलं खच्चीकरण होतं किंवा आपलं यश बघून दुसऱ्याचं खच्चीकरण होतं. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कमतरता म्हणजे आपण दुसऱ्यापेक्षा कमी आहोत किंवा आपल्यापेक्षा दुसरा कोणी कमी आहे. हे मला असं वाटतं की जगामध्ये आपण स्वतः एकमेव पीस असतो, अशी गोष्ट असतो की जगामध्ये परत रिपीट कधीच कोणीच नसतं. तर माझं असं मत आहे की दुसऱ्यांबरोबर बरोबरी करायचं पहिलं बंद केलं पाहिजे. माझ्याकडे जी सायकल आहे दुसऱ्याची फॉर्च्युनर बघून मी आनंद का मानायचा. माझ्याकडे जी सायकल आहे ती सायकल काही दिवसांतर कन्वर्ट होऊन मी त्या दुसरी गाडी घेईल, पण मी फॉर्च्युनरपर्यंत पोहोचल्याची कोणती गॅरंटी नाही. समाधान अतिशय महत्त्वाचं आहे. समाधान, आपण जे काम करतो त्याच्याबद्दल समाधान पाहिजे. आपण जर दुसऱ्याच्या ताटात काय प्रत्येक जर बघत राहिलो तर 100% खच्चीकरण होणारच. आता होतं काय की माणसाला वाईट कधी वाटतं, खच्चीकरण माणसाचं होतं पण जवळच्या माणसाने केलं तरच वाईट वाटतं. तुम्ही बाहेरच्या, आता समजा तुम्ही रस्त्याने गाडी घेऊन चाललाय, तुमचं कुठंतरी एखाद्याला टच होते किंवा तुमच्या गाडीला कोणी येऊन तुम्ही एकमेकांना शिव्या देता हो 2, पण तुम्ही त्याचं मनाला लागून घेत, तो माणूस आयुष्यात तुम्हाला परत भेटणारच नसतो ना कधी. पण वाईट कधी वाटतं ज्यावेळेस तुमच्या जवळचा मित्र, ज्यावेळेस तुमचा फॅमिली मॅन, कोणी जो दुसरा आजूबाजूचा आहे किंवा आई वडील याच्यापैकी जर तुम्हाला कोणी बोललं तरच खच्चीकरण होतं. तर माझं असं मत आहे की मनाला लागून नाही घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. आपलं एक मराठी माणसाची सवय काय करतो, कोणतीही व्यक्ती कोणी बोललं तर आपलं इतकं खच्चीकरण होतं की लिटरली आपल्याला रात्र झोप येत नाही आणि आपण विचार करत बसतो, अरे काय असं व्हायला नव्हतं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण सकाळी झोपेतनं उठतो ना, बऱ्याचदा असं होतं बरं का, पहिला विचार फक्त निगेटिव्ह करतो. आपण कधीच विचार नाही करत पॉझिटिव्ह काय झालं, आपण फक्त निगेटिव्ह विचार करत राहतो. सुरुवात आपल्यापासून आहे. खच्चीकरणाचं माझं असं मत आहे की सगळ्यात जास्त स्वतःला कोणी दुखत असून तर आपण स्वतः असतो. आपण स्वतःमध्येच एवढं सामर्थ्य आहे जो स्वतःला खच्चीकरण स्वतःचं करतो. जर आपण आपल्या मनालाच गोष्ट लागून नाही घेतली तर आपलं खच्चीकरण केलं. आता बऱ्याचदा असं होतं की खच्चीकरण मित्राचं झालेलं असतं आणि आपण त्याला बऱ्याचदा समजायला जातो. म्हणजे आपलं प्युअर अंडरस्टँडिंग खूप चांगलं असतं की बाबा खच्चीकरणापासून कसं लांब जायचे, आपल्याला सगळा माइंडसेट चांगला असतो. पण बऱ्याचदा असं होतं की ती सिच्युएशन जोपर्यंत आपल्यावरती येत नाही तोपर्यंत आपण त्या फेजमध्ये जात नाही. आता मित्राला समजायला आपण गेलो, त्याला खूप समजावलं, खूप पॉझिटिव्ह केलं आणि तो खरंच पॉझिटिव्ह पण झाला. आता होतं काय, त्या मित्राची जी दुःखाची वेळ होती त्यावेळेस आपण त्याला सपोर्ट केला, त्यावेळेस आपलं नव्हतं दुःख ना, पण ज्यावेळेस आपल्यावरती वेळ आली तर आपण त्याच फेजमध्ये जातून आपण स्वतःच खच्चीकरण करून बसतो. तर मला असं वाटतं की तितकं स्टेबल राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला उपदेश करतो, म्हणजे उपदेश देणं खूप सोपं आहे आणि प्रत्यक्षात स्वतःवरती वेळ जर आली तर ते सॉल्व्ह करणं खूप डिफिकल्ट असतं. आता 20 ते 30 या गटामध्ये जास्त खच्चीकरणाचं प्रमाण आहे, कारण की 40च्या पुढे कमी का, कारण की त्यांच्यामध्ये एक प्रकारची मॅच्युरिटी आलेली असते, तो स्टेबल झालेला असतो. 30 ते 40मध्ये आपण काम करत असतो, आपल्याला अजून काही करायची इच्छा असते, त्याच्यामुळे नवीन करताना बऱ्याचदा निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला फिरतात.
मंडळी, सगळ्यात मोठा अपमान कुठला आहे माहितीये? तुमच्या माझ्यासारख्यांचा डीमॅट अकाउंट नसणं हा. एखादी आर्थिक अडचण आली तर त्यावर गुंतवणूक हा उत्तम पर्याय हा सांगितला गेलाय. पण गुंतवणुकीमध्ये किंवा व्यापारामध्ये तुम्ही जर नवीन असाल तर एखाद्या तज्ज्ञावर विश्वास ठेवणं हे जास्त गरजेचं आहे, कारण तो तज्ज्ञ तुम्हाला वेगवेगळ्या संधी दाखवतो किंवा गुंतवणूक कशी चांगली करावी हे सांगतो. काळजी करू नका, मोतीलाल ओसवाल ही कंपनी तुम्हाला मोफत आर्थिक तज्ज्ञ देते, जे तुमच्या प्रश्नांची योग्य उत्तर देतात. त्याचबरोबर गुंतवणूक कशी चांगली केली पाहिजे किंवा आणखीन काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं सुद्धा देतात. एकदा का तुम्ही अकाउंट काढलं की तुम्हाला डीमॅट अकाउंट फ्री मध्ये तयार करून मिळतं. याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. वर्षभराचं जे तुमचं अकाउंट आहे त्याची देखभाल होणं, ब्रोकरेज 20 प्रति लॉटला 20 रुपये. तुम्हाला अकाउंट काढण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेचा पुरावा लागतो. जर तुम्ही नवीन असाल, नवीन अकाउंट काढणार असाल तर तुम्हाला AI जनरेटेड टूल्स, त्याचबरोबर वेलकम बास्केट सुद्धा मिळतं. अजून काय पाहिजे? डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि लवकरात लवकर अकाउंट उघडा. आता सगळ्यात महत्त्वाचं अपमान म्हणजे सगळ्यात मोठा आणि मला त्याला घोर अपमानच आपण असं म्हणतो की घोर अपमान झाला. जसं की एखाद्या मिटिंगसाठी आपण गेलो आहे आणि 40 एक लोक तुमच्या समोर आहेत, पण एक्सपेक्ट हे होतं की आपल्याशी कोणी बोललं पाहिजे, आपल्याला कोणी विचारलं पाहिजे होतं, पण कोणी विचारतच नाही. आणि जरी विचारलं नाही तरी बॉस फक्त पॉईंट आउट करतोय समजा, तर याच्यातनं काय होतं, निगेटिव्ह माइंडसेट प्रचंड तयार होतो. अरे मी जे करतो ते बरोबर आहे की नाही, मी जे आत्तापर्यंत केले त्याला काहीच किंमत नाही आहे. तर याला टॅकल करताना मला असं वाटतं की संयम ठेवणं अतिशय गरजेचं आहे. काय होतं, संयमातनं मार्ग सुचतात. आपण जर 4 लोकांना तो अपमान आपला सांगत बसलो, ॲडव्हर्टाईज जर आपल्या अपमानाची केली तर सगळ्यात जास्त आपणच स्वतःची ॲडव्हर्टाईज करतो. अपमानाची जर केली तर जास्त निंदा अजून होते आणि आपल्या निगेटिव्हिटी लोकांना कळतात. लोकांना निगेटिव्हिटी कळल्यामुळं अजून जास्त अपमान. आता अपमानाची सुरुवात पहिल्यांदा घोर अपमान जर म्हटलं तर पहिल्यांदा येतं आपण समजा शाळेत गेलो, तर शाळेत गेल्यानंतर आपल्याला कोणतेही सर काय म्हणतात की तुझ्या आईबापानं तुला हेच शिकवलं का? सगळ्यात मोठा अपमान. आणि त्यावेळेस झालेला सगळ्यात मोठा आईबापापर्यंत विषय आला म्हणजे सगळ्यात मोठा अपमान. पुढं जात गेलं तर प्रत्येकाला एखादी व्यक्ती आवडते, आपण तिला ती काही विचारायला गेले किंवा प्रपोज करायला गेलो तर ती काय म्हणते की तू आयुष्य आरशात तोंड पाहिले का म्हणून, तर तिथे एक अपमान. बरं, ऐकणारे 4 लोक वेगळे, तो एक अपमान. पुढे आलं, ऑफिशियल स्वतःच हे केलं, जसं की कामाला गेलो, जॉबला गेल्यानंतर ऑफिसमध्ये फायनल ॲप्रायझल जे होतं, फायनल ॲप्रायझलला गेलो आणि जर ते मला विचारतात की अरे नाही तुझे टार्गेट अचीव होत नाहीत, जिथे की मी वर्षभर काम केले पण आता प्रत्येक दिवस मी त्याला सांगू शकत नाही. मग त्यावेळेस मला होतं नाही हे अचीव नाही झालं, हे असं अचीव व्हायला पाहिजे होतं. मग तिथे अपमान. बरं, तो अपमान असा असतो की तू कोणाला सांगू शकत नाही, पण इम्पॅक्ट हा होतो की शेवटी फिरून आपल्याकडे येतं. पण माझं असं मत आहे की हा अपमान शेवटपर्यंत चालू राहतो. माणसाचा जन्म झाल्यापासून माणसाचा शेवटच्या श्वासापर्यंत ही टीकाही होत राहणार आहे, निगेटिव्हिटी होत राहणार, खच्चीकरण ही होतच राहणार आहे. आपण पॉझिटिव्हली घेऊन त्याला टॅकल केलं पाहिजे, संयमाने टॅकल केलं पाहिजे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं मर्यादा पाळल्या पाहिजेत गोष्टीच्या. पण बऱ्याचदा काय होतं, मित्र मर्यादा पाळत नाहीत. म्हणजे आपली हटाई होती 4 लोकांमध्ये, 4-5 लोक बसलेत आणि त्याच्यामध्ये आपली सरळ हटाई होती म्हणजे काहीतरी आपले निगेटिव्ह पॉईंट सांगितले जातात, हसतात, टाळे देतात आणि आपण काय करतो, त्याला हसून जिरवायचा प्रयत्न करतो. पण होतं काय, आपल्या मित्रांना सुद्धा आपल्या मर्यादा माहीत पाहिजेत, कधी हा माणूस तुटू शकतो. बऱ्याचदा असं होतं की आपणही तुटत नाही आणि ते वाढत जातं. आज एक झालं, उद्या दुसरं झालं आणि नंतर ते आपल्याला ग्राह्य धरतात. ग्राह्य नाही धरलं पाहिजे. आपले लिमिट आपल्याला माहीत पाहिजेत, पुढच्यालाही आपल्यापेक्षा जास्त लिमिट माहीत पाहिजेत. कारण की त्याला लिमिट कळायचं, तो पुढच्या वेळेस जुर्रत करत नाही की तो एवढं बोलेल म्हणून. कारण की बऱ्याचदा काय होतं, पर्सनलच गोष्टी नाही, फॅमिलीमध्ये पर्यंत पण त्या मित्रांची हटाई जाते आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांची निंदा होता कामा नये. आपल्यापर्यंत असेल तर ठीक आहे, घरच्यांची निंदा होतात. काही अपमान जे असतात ते नॉर्मली कृतीतनं होतात. बरेचसे अपमान काय होतं की कृतीतनं दिसतात म्हणून आपल्याला अपमान दिसतात. काही नॉन व्हर्बल अपमान असतात ज्याच्यामध्ये तो अपमान आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ 2 मित्र आहेत आपले, ज्या दोन्ही मित्रांना आपण एकत्र केलेलं असतं आणि एखादा बिझनेस म्हणा, एखादी चांगली आयडिया म्हणा आपण क्रिएट केलेली असते की ज्यामध्ये दोघांचा फायदा होणार असतो. पण ज्यावेळेस तो दोघांचाही फायदा होतो त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला विसरून जाते. तो एक प्रकारचा एकदम गहन अपमान आहे. कारण की होतं काय की आपण एक्सपेक्टेशन ठेवून असतो की हे लोक आपल्याला त्याचं काहीतरी ॲक्नॉलेजमेंट देतील, दर्जा देतील. तो दर्जाची आपण वाट बघत असतो, पण नंतर आपल्या लक्षात येतं की बाबा ते 2 मित्र स्वतःच काहीतरी क्रिएट करून पुढे गेलेत आणि आपण जागेवरच राहिलो. हा सगळ्यात मोठा अपमान आहे. आपण ह्या अपमानाला टॅकल करणं सगळ्यांना जमणार नाही किंवा मलाही जमलं असं सांगता येत नाही. पण तो अपमान होताना आपल्याला अंदाज येतो बरं का. प्रत्येक अपमान होताना, नॉन व्हर्बल अपमान, अंदाज येतो. तो अंदाज आपल्याला ओळखता आला पाहिजे, पॉईंट करायला पाहिजे. त्या पॉईंटला आपण एक्झिट घेणं सगळ्यात महत्त्वाचं. आपण एक्झिटच घ्यायला पाहिजे. आता
अपमान जो होतो तो मी पहिल्यांदा सांगितलं की कमतरतेमुळे होतो. कमतरता आपल्यात असेल, पुढच्या त्याच्यात कोणातही असेल. 10 जणांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या तर त्याच्यातला एक जण टाळ्या वाजवत नाही म्हणून आपण त्या 9 जणांकडे दुर्लक्ष करतो. पण बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं एक वाक्य आहे की तुम्ही जर ज्ञान घ्याल, एखाद्या गोष्टीचा अभ्यास कराल तर हा कर्मठ समाज जो आहे, जो आपल्याला त्रास देतो, हा झुकल्याशिवाय राहणार नाही. नाही तर आपल्या झुकल्यांमध्ये आपली गिनती 100% होणार. म्हणून ज्ञान घेणं अतिशय गरजेचं आहे. आता याच्या मला असं वाटतं की सायकोलॉजीमध्ये एक कॉन्सेप्ट होती की 3 P असतात आयुष्यामध्ये. एक असतो प्रायोरिटी, दुसरा असतो प्लॅनिंग. प्रायोरिटी अधिक प्लॅनिंग जर केलं तर इज इक्वल टू येतं परफेक्शन. जो परफेक्शनचा P आहे, जो हे 2 P एकत्र आले तरच होतात. आता प्लॅनिंग कोणतं? प्लॅनिंग हे की आपल्याला एक्झॅक्टली करायचं आहे काय. लहानपणापासून हे असतं की काय करायचे, पोटापाण्यासाठी पण करायचे आणि कलेसाठी पण जपायचे, काय करायचं त्यासाठी. दोन्ही गोष्टी सोबत होऊ शकतात. करण्याची जबाबदारी जर घेतली आणि कष्ट करायची तयारी असेल तर 100% ते होऊ शकतं. दुसरा विषय आहे तो प्रायोरिटी. एक लक्षात घ्या, प्रायोरिटी आपण जी कोणाला देतो, सगळ्यात पहिली आपल्या कुटुंबाला प्रायोरिटी दिली पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे का, गावाचा विचार करत बसतो, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. अरे पण आपल्या आईवडिलांना काय वाटेल, जे आपल्यासाठी चांगलं मानतात त्यांना काय वाटेल, बायकोला काय वाटेल, मुलाला काय वाटेल, याच्याबद्दल कोण विचार नाही करत. माझं असं मत आहे, प्रायोरिटी आपल्याला कळाली, प्लॅनिंग आपल्याला कळालं ना की 100% सक्सेसफुल माणूस होतो. त्याच्यामध्ये परफेक्शन येतं, काम करण्याची जिद्द तयार होते आणि ऑब्व्हियसली जो अपमान होतो त्याला आपण टॅकल करू शकतो. निगेटिव्हिटीला जर पळवायचं असेल तर मला असं वाटतं सराउंडिंग पहिलं चेक केलं पाहिजे. आपण काय करतो, आपल्यातला शत्रू कोण आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्यासाठी इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे फ्रेनिमी, जो आपला फ्रेंड आहे पण एनिमी आहे, जो आपल्याला लक्षात आला पाहिजे. जर तो लक्षात नाही आला तर आपण 100% फसलो. कारण की लोकांना आपले निगेटिव्ह पॉईंट 100% माहिती आहेत. आपले निगेटिव्ह पॉईंट माहीत असल्यामुळे आणि हे कोणामुळे कळतं, आपण आपलेच ॲडव्हर्टाईज करतो. निगेटिव्हिटी आपणच क्रिएट करतोय. आपण त्याच्यापेक्षा दूर पळायची गरज नाही आहे. सराउंडिंग चेक करा, आपल्यातला फ्रेनिमी चेक करा, 100% सोल्युशन भेटेल. आता मी कलाकार कसं झालो, मी स्वतः शॉर्ट फिल्म काढतो, 6 इंटरनॅशनल अवॉर्ड्स घेतलेत आजपर्यंत. तर व्हायचं काय, दुपारी 4चा रविवारी दुपारी 4चा मराठी फिल्म यायची. वाटायचं की पाहायला पाहिजे, पण घरात टी व्ही नव्हता. घरात टी व्ही नव्हतं तर शेजारच्या घरी जायचो. तर सोफा सेटवरती सगळे मुलं बसायची त्यांच्या घरची, आणि मी बसलो की मला व्हायचे नाही तुझे पाय खराब आहेत, तू खाली बस. एक दिवस असा आला की ते दररोज वेळेस टी व्ही पाहायला येतो म्हणून मी गेलो आणि धाडकन दरवाजा लावला गेला. आता होतं काय, दरवाजा लावला गेला तरी एक छोटी फट होती, त्याच्यातनं मी बघायचो टी व्ही दिसतोय. आणि तरीसुद्धा मग आतल्या व्यक्तीला कळालं असेल की बाहेरचा व्यक्ती टी व्ही बघतोय, तर तो एक पडदा लावला गेला. आणि जसा पडदा लावला गेला तर मी रडायला सुरुवात केली. अरे म्हटलं टी व्ही बंद केला. जसं मी घरी आलो, अण्णा नेहमीप्रमाणे आमचे पेपर वाचत होते. अण्णांनी पेपर बंद केला. काय आलं रडायला तुला? नाही अण्णा, ते टी व्ही नाही बघून देते. म्हणजे तू असं काही कर की हे लोक तुला टी व्हीत बघतील रे, असं काहीतरी आयुष्यात कर. त्याला कलाकारी असं म्हणतात. तू त्याचा अभ्यास कर, हे लोकांनी तुला पाहिलं पाहिजे. आणि कलाकार काय व्हायचं ते ॲक्च्युली इथून सुरू झालं. म्हणजे तो टी व्ही न पाहून दिला, तो धाडकन दरवाजा लावला. तो धाडकन जसा दरवाजा लावला तसा माझा कलेचा दरवाजा ऑन द स्पॉट उघडला.